सद्गुरू पैमावली मातोश्री माई यांना प्रथम कृतज्ञपूर्वक वंदन आणि आपण सर्व सद्भक्त सत्श्रोते हो आपण सर्वांना आदरपूर्वक नमस्कार. आतापर्यंत जे आपण सार घेतलं ते चैतन्य स्वरूप एकच चैतन्य स्वरूप विविध रूपाने प्रकट आहे. प्रत्येक रूपामध्ये चैतन्य स्वरूप आहेच. ते जाणीव रूपाने म्हणजे जे सतत आहे ते जाणीव रूपाने प्रत्येक देहातून ते प्रगट आहे. ज्ञान ज्यांना घ्यायचं त्या जाणीवेलाच घ्यायचं आहे. महत्वाचे मुद्दे लक्षात घ्या. शरीर सुद्धा चैतन्य स्वरूप आहे, आजूबाजू सगळी रूप चैतन्य स्वरूप आहेत. पण हे ज्ञान कोणाला अनुभवायचंय? जाणीवेला. जाणीव म्हणून जी आहे प्रत्येक ठिकाणी त्या जाणीवेला हे ज्ञान झालं पाहिजे. त्या जाणीवेत अज्ञान आहे म्हणून मी पण आहे. म्हणून जाणीवेचं पहिला अस्तित्व अनुभवणं हा एक भाग असतो. म्हणजे ते अनुभवायचं असं ते आपल्या स्वतःच्या ठिकाणी, म्हणजे ही जाणीव प्रत्येकाच्या ठिकाणी आणि तिथेच जाणीवेने स्वतःचा अनुभव घ्यायचा. आणि त्या अनुभवाच्या अधिष्ठानावर सर्वत्र ही एकच स्वरूप विविध जाणीव रूपाने प्रगट आहे हे समजून घ्यायचं. सहज समजावं असं म्हटलं म्हणजे प्रत्येक ठिकाणी चैतन्य स्वरूप आहे आणि चैतन्य स्वरूप सहज आहे, अखंड आहे. तिथे नाही असं कधी नाहीच आहे, सतत आहे. पण जिथे आपण असतो तर आपण असतो म्हटलं तर ही जी जाणीव आहे ते त्या चैतन्य स्वरूपाचंच पूर्ण आहे. देह सुद्धा चैतन्य स्वरूपाचंच आहे. म्हणून आपण म्हणून जरी आपण आपल्याकडे लक्षात घेतलं तरी आपण ह्या अनंत स्वरूपाबरोबर आहोत. अनंत स्वरूप आपल्या बरोबर आहे हा भाव तिथे असला पाहिजे. म्हणजे ते एकटे पण नाही, लक्षात ठेवा. जे एकनाथ महाराज म्हणा, एका जनार्दनी एकपणे उभा, चैतन्याची शोभा शोध. म्हणजे हे जे एक पण आहे ते एक पण म्हणून जे वाटतं तिथे एक पण नाही, तर ते एकत्व पण आहे. सद्गुरू आणि शिष्य एकत्व आहे. एका जनार्दनी, एका म्हणजे एक म्हणजे एक नाही, एकनाथ. जनार्दन म्हणजे जनार्दन, एकपणे उभे. कसे एकपणे उभे? चैतन्याची शोभा शोभ. म्हणजे ते सतत आपण सद्गुरूंबरोबर आहोत, ते सद्गुरू आपल्या बरोबर आहे ह्या भावामध्ये जे सत्शिष्य सतत त्याच्या चिंतनात असतो, तर त्याला ही चैतन्याची शोभा समजायला लागते. म्हणजे ज्ञान कळलं तर त्याचं सगळं काय आहे? चैतन्याची शोभा आहे. सर्वत्र दिव्यत्व म्हणजे विविध रूप आहेत, विविध अंगाने परिस्थिती प्रगट होते. ही सगळी ते चैतन्याची शोभा आहे. म्हणजे अलंकार जसं सोन्याचा अलंकार ही शोभा आहे. अलंकार नसेल तर कोण वीट गळ्यात घालून फिरणार नाही. अलंकाराचं सगळे गळ्यात घालून फिरतात ना. तसं हे जे चैतन्य स्वरूप आहे ते कळत नाही, पण ते कसं लक्षात घ्यायचं? ते सगळं चैतन्य स्वरूपाची रूप आहेत, विविध रूपांत ते प्रगट आहे. आणि तिथे त्या रूपाशी संबंधित होताना आपल्याला ते आदरपूर्वक पाहणं, आपलेपणाने पाहणं, सर्वांशी आपलेपणाने संबंध, ही चैतन्याची शोभा आहे. त्या चैतन्याच्या भावामध्ये सर्वांशी आनंदाने समरस होणं किंवा आनंदाने त्यांच्याशी संबंध ठेवणं, बोलणं, चालणं, वागणं, सगळं. किंचितही दुर्भावना आपल्याकडे येता कामा नये. तर ती सतत सद्भावनेतूनच आपल्याला सर्वांशी संबंध जोडणं हे सत्साधकाचा कर्तव्य धर्म आहे. त्यांची प्रगतीचा भाव असेल तर हे सत्साधकाने आपलं कर्तव्य तेच. कोणाही बद्दल अनिष्ट चिंतन नाही, अनिष्ट भावना नाही. जे आहे ते सगळे चैतन्य स्वरूपाची रूप आहेत. हा भाव आपल्याकडे सतत असला पाहिजे. त्यामुळे हा महत्वाचा बोध. तर हे चैतन्य स्वरूप आहे. जे दिसतं ते व्यवस्था रूप चैतन्य, विशिष्ट नियमाने चालेल. दिसतं ते चैतन्य म्हणजे व्यवस्था रूप चैतन्य. जाणतं ते जाणीव रूप चैतन्य. आहे ते असं नाही, पण आहे, सतत आहे. सतत आहे ते सत. ते सत जाणीव रूपाने पण आहे, ते सत दिसणे रूपाने पण. सगळं तेच तत्व आहे. म्हणजे हा बोध आपल्याला पुन्हा पुन्हा घ्यायचा आहे.
आणि तो सहजपणे आपल्या लक्षात असला पाहिजे. आठवण करायची गरज नाही, म्हणजे सहज आठवणीत असला पाहिजे. विसरलो असं होतच कामा नये. सहज आहे चैतन्य. पण हे कसं होईल, पुन्हा 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 आपल्याकडे स्मरण करत राहून सेवा, पुन्हा पुन्हा स्मरण करावं लागतं. त्याचं आपोआप होणार नाही. शब्दाने कळलं तरी अंतर्मनामध्ये हा भाव इतका पक्का नसल्यामुळे जरासं दुर्लक्ष झालं की अंतर्मन परत जुन्या वळणावर जातं. त्यामुळे हा अभ्यास तिथे त्यासाठी करायचा की पुन्हा पुन्हा आहे ते चैतन्य. एकटे एकटे जर तुम्ही कुठे फिरत असाल तर तुम्हाला तशी हे सांगत करा, आहे ते चैतन्य, जाणतं ते चैतन्य. हा अभ्यास आहे, येता जाता अभ्यास. असं काही नाही एका जागी बसून सतत आपण इथे करणार जातो, पण हा सतत अभ्यास आपल्याकडे सतत चालू पाहिजे की इथे सर्व चैतन्य स्वरूप आहे. तर जाणीव, दोन्ही, जो शब्द आवडतो तो घ्या. जाणीव म्हटलं की तो अगदी जवळचा वाटतो, पण ओळख होते. पण चैतन्य पण आपण बोलू शकतो, काही ईश्वरी शक्ती आहे. जरा शांत बसा, डोळे बंद करा, दीर्घ श्वास घ्या, दीर्घ श्वास सोडा. स्वरूपच आहे, चैतन्य स्वरूपच आहे, त्या भावामध्ये पाहत राहा. आहे ते चैतन्य स्वरूपच आहे, जाणते ते चैतन्य स्वरूपच आहे. आता काही दिसत नाही डोळे बंद असल्यामुळे, तरी सुद्धा जे काही काळोख दिसतो तेही चैतन्य स्वरूपच आहे. डोळे बंद आहेत. आता समोर काय दिसते? काय दिसतं समोर? सांगा बघू. काळोख दिसतोय. काळोख दिसतोय म्हणजे काय दिसतं? काहीही दिसत नाही हे दिसतं. कळलं? पण ते दिसतं. काही दिसत नाही हे दिसतं किंवा काळोख दिसतो. काळोख पाहत राहायचं. दिसतं ते चैतन्य आहे. काळोखही चैतन्य आहे. पाहत राहा. पाहताना काळोख दिसतोय. कारण का दिसतोय? पाहणं चालू आहे म्हणून दिसतोय. काळोख दिसतो आहे. हा का दिसतो? तिथे सगळं पाहणं चालू आहे. काळोखाला पाहण्याचा प्रयत्न करतोय. काळोखात पाहण्याचा प्रयत्न करतोय. आणि हे पाहणं चालू आहे म्हणून सकाळी सांगितलं होतं आपण, जे व्यापतो त्याला पाहतो म्हणतो. म्हणजे समोर जो काळोख आहे, काळोख आहे म्हणजे जिथे प्रकाश नाही तिथे काळोख आहे, ते जेव्हा व्यापतो तर त्या काळोखाला आपण पाहतो. हे व्यापणं म्हणजेच पाहणं, म्हणजेच दृष्टी. म्हणून पाहणं चालू आहे आणि पाहण्यातून समोर काळोख दिसतो आहे. काळोख दिसतो, पाहणं चालू आहे म्हणून दिसतो. पाहत राहा. पाहता पाहता पाहणं चालू आहे हे अनुभवण्याचा प्रयत्न करा. पाहत राहा. पाहत राहा. पाहता पाहता पाहणं चालू आहे म्हणून पाहतोय, म्हणून दिसतंय. ते जे दिसतंय कारण पाहणं चालू आहे. दिसतंय कारण पाहणं चालू आहे. काळोख दिसतो, पाहणं चालू आहे. पाहत राहा. श्वासाचा आधार घेतला, देहाचं भान घेतलं, श्वास घेतला आणि पाहत राहा. पाहणं चालू आहे म्हणून काळोख दिसतो. मनातल्या मनात हा विचार करायला काही हरकत नाही. पाहणं चालू आहे म्हणून काळोख दिसतो. काळोख दिसतो हा अनुभव आहे, बरोबर ना? सगळ्यांना कळता काळोख दिसतो हा अनुभव आहे. कल्पना आहे की अनुभव आहे? असं जर विचारलं तर अनुभवच आहे. हा काळोख दिसतो
ते का दिसतो? कारण पाहणं चालू आहे म्हणून दिसतो. पाहण्याची ही प्रक्रिया चालू आहे आणि प्रत्येक पाहणं ज्यावेळेला म्हणजे व्यापलं जातं दृष्टा, म्हणजे पाहणारा जो दृष्टा आहे त्याच्या ठिकाणी जो प्रकाश, ज्ञानप्रकाश प्रगट होतो, तो ज्ञानप्रकाश समोरच्या काळोखावर पडतो तेव्हा पाहणं चालू आहे म्हणतो आपण. म्हणजे तो ज्ञानप्रकाश आहे, तो ज्ञानप्रकाश या समोरच्या काळोखाला व्यापतो आहे आणि तो व्यापतो म्हणजेच हे पाहणं चालण्याची प्रोसेस चालू आहे. म्हणून तो अनुभव आहे की कल्पना आहे? तर तो अनुभव आहे. लक्षात घ्या, पाहणं चालू आहे म्हणून काळोख दिसतो. काळोख हे दृश्य आहे आणि हे दृश्य दिसतं का? कारण तिथे फोकस आहे, सगळा पाहणं तिथे चालू आहे. हे पाहणं चालू आहे. कोणाचं पाहणं चालू आहे? तर हा पाहणारा पाहतो आहे म्हणून ते दिसतं. कोणाला दिसतं? पाहणाऱ्याला दिसतं. परत लक्षात ठेवा, पाहणं सूक्ष्म आहे, दृश्य स्थूल आहे. दृश्य दिसतं पण पाहणं दिसत नाही. पण पाहण्याची प्रक्रिया चालू आहे हे कळतं. कळतं म्हणजे अनुभव येतो. पाहण्याची प्रक्रिया चालू आहे हे कळतं म्हणजे अनुभव आला. आता हा अनुभव कोणाला आला? तर हा पाहणारा जो आहे त्याला आला. म्हणजे पाहणारा जो आहे तो त्याचा ज्ञानप्रकाश समोरच्या दृश्यावर पसरवतो, व्यापतो. म्हणजे आता पुन्हा लक्षात घ्या, पाहणारा आहे त्याचा ज्ञानप्रकाश म्हणजे पाहणं समोरच्या काळोखावर पडला आणि समोरच्या काळोखावर पडल्यामुळे या तिन्ही ठिकाणी प्रोसेस सुरू झाली. पाहणारा आहे, तो पाहतो आहे आणि त्याला काळोख दिसतो आहे. परत लक्षात घ्या, वाक्य लक्षात घ्या. पाहणारा आहे, पाहणं चालू आहे आणि म्हणून काळोख दिसतो. पाहणारा आहे, पाहणं चालू आहे म्हणजे ज्ञानप्रकाश पाहणाऱ्याचा समोरच्या वस्तूवर म्हणजे त्या काळोखावर पडतो आहे म्हणून पाहणं चालू आहे म्हणून काळोख दिसतो. काळोख ही दृश्य आहे. पाहणं हे चालू असल्यामुळे ते काळोख हे दृश्य दिसतं म्हणतोय आपण. आणि हे पाहणं पाहणाऱ्याचं आहे म्हणून पाहणारा प्रकाश म्हणजे ज्ञानप्रकाश रूपाने किंवा आत्मप्रकाश रूपाने समोरच्या दृश्याला व्यापतो आहे आणि त्याचा तो अनुभव घेतो आहे की आहे तो काळोख आहे. आता पुन्हा त्याने मागे मागे जायचंय. काळोख पाहतोय, काळोख दिसतोय म्हणजे पाहणं चालू आहे. म्हणजेच तो आत्मप्रकाश तिथे फोकसिंग होतो आहे आणि हा आत्मप्रकाश पाहणाऱ्याचा आहे म्हणजे पाहणारा आहेच. पाहणारा आहे. आता पाहणाऱ्याकडे सगळं लक्ष टाका. पाहणाराच पाहतोय, पाहणाराच पाहतोय, पाहणाराच पाहतोय, पाहणाराच पाहतोय, पाहणाराच पाहतोय. लक्ष द्या. अगदी तीव्रतेने पाहणाऱ्याला अनुभवण्याचा प्रयत्न करा. पाहणारा हा अनुभव आहे, पाहणारा आहे हा अनुभव आहे आणि त्याला अनुभवण्याचा प्रयत्न करा. पाहणारा पाहतोय. आता काळोख आणि दृष्टी बाजूला जाईल. पाहणारा पाहतो ते सगळं, जो पाहणारा आहे त्या पाहणाऱ्याकडेच सगळा फोकस निर्माण करायचा आहे. पाहणाराच पाहतोय, पाहणाराच पाहतोय, पाहणाराच पाहतोय, पाहणाराच पाहतोय. तीव्रतेने पाहणाऱ्याला अनुभवायला लागा. दीर्घ श्वास घ्या, पाहणाराच पाहतोय. दीर्घ श्वास सोडा, पाहणारा पाहतोय. दीर्घ श्वास घ्या, पाहणाराच पाहतोय. सोडू नका अजिबात. पाहणारा हाताला लागत नाही, नाहीतर पाहणाऱ्याच्याच पाहणारा हाताला लागत नाहीये म्हणून त्याला दीर्घ तीव्रतेने त्याला अनुभवण्याचा प्रयत्न करा. प्रयत्न करत राहा. पाहणाराच आहे, पाहणाराच पाहतोय. पाहणाराच आहे, पाहणारा पाहतोय. पाहणाराच आहे, पाहणारा पाहतोय. मनातल्या मनात सतत त्या तीव्रतेने पाहणाऱ्याचा अनुभव घेत राहा. ही जाण जी घेते, पाहणारा पाहतोय, ही जाण येते म्हणून ती जाणीव की तीच ईश्वरी शक्ती, तेच चैतन्य स्वरूप.
चैतन्य स्वरूपाला पाहतो, जाणीवेला पाहते. तीव्रतेने अनुभवण्याचा प्रयत्न करा. दुसरा काही विचार करू नका. अनुभवत आहातच. अनुभव येतोच आहे. पाहणाराच आहे हा अनुभव आहेच. त्याला अनुभवत राहायचंय. पाहायचं म्हणजे अनुभवत राहायचंय. पाहणाराच आहे. अगदी श्वास तीव्रतेने अगदी घ्या आणि पाहणाराच आहे तीव्रतेने पाहत राहा. पाहणाऱ्याला पाहणाऱ्याचा अनुभव घ्यायचा आहे. पाहणाऱ्याने पाहणाऱ्याचा अनुभव घ्यायचा आहे. पाहणारा पाहतो आहे. पाहणाराच आहे. जाणत आहे. अनुभवत आहे. अनुभवत राहायचंय. पाहणाराच आहे. तीव्रतेने अनुभवण्याचा प्रयत्न करा. पाहणाराच आहे. संपूर्ण लक्ष जाणीवेकडे असू द्या. पाहणाराच आहे. चैतन्य स्वरूपच आहे. जाणीवच आहे. देवच आहे. अनुभवत राहा. प्रयत्न करा. अनुभवत राहा. तीव्रतेने पाहणाराच आहे. पाहणाराच आहे. पाहणाराच आहे. चैतन्य स्वरूपच आहे. जाणीवच आहे. ईश्वरच आहे. ईश्वरच ईश्वराला पाहतोय. जाणीवच जाणीवेला पाहत आहे. चैतन्य स्वरूपच चैतन्य स्वरूपाचा अनुभव घेत आहे. पाहणाराच पाहतो आहे. जीभ टाळूला चिटकू राहू द्या. पाहणाराच पाहतोय. टाळूला जीभ चिटकून मनातल्या मनात मोठ्याने ओरडा, विठ्ठल 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 विठ्ठल. पाहणारा पाहतोय. तोच विठ्ठल 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 विठ्ठल. पाहणाराच पाहतोय. जीभ टाळू. बोला, उच्चार नको. मनातल्या मनात पश्चंतीमध्ये विठ्ठल 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 ऐकू येऊ देत. जाणीवेला जाणीवेचा नाद ऐकू येईल. तीव्रतेने आवाज द्या. विठ्ठल विठ्ठल मनातल्या मनात, पण आवाज बाहेर नाही येत.
सोडू नका अजिबात. आहे धरून ठेवलंय त्याला, पाहणाऱ्यानेच पाहणाऱ्याला धरून ठेवलंय. सोडायचं नाही. हात समजेपर्यंत, लक्षात येईपर्यंत धरून ठेवा. श्वासा गणिक विठ्ठल 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 राहू द्या. मध्ये कुंभक साधता आला तरी साधायचं, पण विठ्ठल 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 साथ घालत राहा. पाहणाराच पाहतोय. विठ्ठल 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 मनातल्या मनात शब्दोच्चार उठता कामा नये. तीव्रतेने अनुभवण्याचा प्रयत्न करा. अजिबात सोडायचं नाहीये. विठ्ठल 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 विठ्ठल. शांतपणे रे, संपूर्ण रिलॅक्स. केवळ विठ्ठलच आहे, चैतन्यच आहे. शांत शांतपणे विठ्ठल विठ्ठल पाहणारा आहे, देवच आहे, चैतन्यच आहे. शांति शांति शांति. ओम शांति शांति शांति. ओम
शांती शांती शांती। सद्गुरुनाथ महाराज। हळूहळू डोळे उघडा, रिलॅक्स, मनोवृत्ती तशीच राहू दे. रिलॅक्स झाले का सगळे? त्या क्षणाला विचार काही राहत नाही, फक्त केवळ त्या अवस्थेत आपण अनुभवण्याचा प्रयत्न करतो. आणि जेव्हा ती अनुभूती यायला लागते तेव्हा तिथे तीव्रतेने अनुभवता आलं पाहिजे. तर तीव्रतेने अनुभवण्यात जर कमी पडलो तर ते निसटतं. कृष्ण हा चोर आहे म्हटलं ना, हे तत्व हातातून सटकतं. कारण तसं राहता येत नाही म्हणून गोंधळ असतो. म्हणजे कसं होतं, तिथे दृढ निश्चय पाहिजे आणि अनुभवण्याची इतकी आतुरता आली पाहिजे की अनुभवता झालं पाहिजे. आपण तेवढं ती तीव्रता नाही धरली ना तर हातात येत नाही काहीच. फक्त ते प्रोसेस कळतात पण पुढे जाता येत नाही. कळलं ना? पण प्रयत्न करता करता हे जमतं. का हे सगळं करतो कोण? चैतन्य स्वरूप, जाणीव. हे सगळं काय आहे? जाणीवेचं कार्य. कळलं? एकदा कळलं की ते आपोआप व्यवस्थित व्हायला लागतं. म्हणजे येणं केनं प्रकाराने आपल्याला सतत ह्या जाणीवेच्या विचारात राहण्याचा सतत अभ्यास जेव्हा जितका होतो तेव्हा तिथे एक वेगळी अनुभूती यायला लागेल. की एकदा ते क्लिक झालं की आप तुमचं काम संपलं. मग ते अंतर्मन काय करायचं करू दे. पण ते होईपर्यंत जरा ठोकत राहायचं अंतर्मनाला, त्याशिवाय ते ऐकणार नाही. कळलं ना? शरीरात व्हायब्रेशन कोणाच्या आत येत आहेत का? अजूनही व्हायब्रेशन होतं असं शरीरामध्ये येत असेल ना? बघा, प्रत्येकाला एक काही जर त्या तीव्रतेने केलं असेल तर ती व्हायब्रेशन अजूनही अनुभवता येते शरीरामध्ये. हा, असं ते चांगलं आहे. म्हणजे तिची निवांतपणा आणि ती अवस्था जर होत असेल आणि त्या अवस्थेमध्ये त्रिविचार अवस्था येते ती. म्हणजे तिथे म्हणजे जाणीवपूर्वक जाणणं असतं पण तरी विचाररहित अवस्था असते. अशी एक अवस्था येते. फक्त तेवढंच जे ऐकू येतं तेवढे शब्द आणि त्याप्रमाणे ही जाणीव कार्य करते. असा तो प्रकार सुरू आहे. आणि ते जाणीवेचं जाणणे पण आहे. म्हणजे इथे जाणीव कशी जाणते ती प्रोसेस आपण सांगितली कशा पद्धतीने होतं. आणि डोळे उघडे करून सुद्धा होतं. डोळे उघडे करून तेच करतो आपण. इथे पाहिलं, व्यापलं, परत आले, घेतले. तो सरडा कसा जीप असा बाहेर काढतो आणि परत खेचतो ना, तशी प्रत्येकाला खेचून घेतो. हा, काय म्हणता? जाणीवेला स्वरूपाकडे समोर पाहिलं म्हणजे जीभ अशी बाहेर पडते ना सरड्याची, तशी जाणीव इकडून तिकडे येते. व्यापलं, ते व्यापला, आकार घेतला, परत आली. हे आपण डोळे उघडे करताना सतत चालू असतं. आपल्याला कल्पनाच नाही असं चालू आहे. म्हणजे समजा मी इथे पाहिलं, हिला पाहिलं, अनुभव घेतला आणि इथे पाहिलं, म्हणजे अनुभव असं डायरेक्ट पाहिलं, डायरेक्ट नाही पाहत आपण कधीच. एकदा पाहिलं, तो अनुभवल्याशिवाय इकडे जाता येत नाही. पण इथून परत इथे येतो ना, तो इथे गॅप असतो. त्याला म्हणतात संधी साधणं. संधी काय? जाणीवच आहे हे ज्ञान तिथे प्रगट असतं म्हणून संधी साधली. मी देह साधलं तर संधी साधली नाही. कळलं? म्हणजे इथे स्वरूपाचा अनुभव इथे असतो. म्हणजे पाहिलं कोण? पाहणाऱ्याने पाहिलं, परत इथून इथे पाहिलं, पाहणाऱ्याने पाहिलं, परत इथे पाहिलं, पाहणाऱ्याने पाहिलं. असं पाहता सगळीकडे सतत ते जाणीवच पाहते किंवा ते चैतन्यच पाहतं. हा अनुभव पक्का व्हायला लागतो आणि त्याला म्हणतात संधी साधणं. तो गॅप म्हणतात. गॅप म्हणजे असे फट असे म्हणतात. फटबीट नाही. तो इथून आला, इथे गेला की इथे आला की संधी साधली. ही कळलं पाहिजे. इथून अनुभवलं कुठे? जाणीव नाही ना, जाणीवेमध्ये अनुभव आला. म्हणजे जाणीवेचा अनुभव तिने घेतला आणि परत ती पुढे गेली. जर सरडा एक केळा घेतो तो फेकून देत नाही ना, तो परत दुसरा, हा संपला की दुसरा. तसं जाणीव ही अशी कार्यत आहे.
आता आपण मगाशी जी प्रोसेस थोडीशी केली, थोडा वेळ केली, कोणाला जमली नाही असं वाटतं. असं जमतं, जमू शकेल प्रत्येकाच्या ठिकाणी. असं नाही जमले म्हणून काय मोठं चुकलं असं नव्हे, पण जमली नाही असं कोण आहे का, की नाही जमलं आपल्याला हे, असं आहे का कोणा? किंवा ते पाहणं, ते पाहणारा आहे जे आपण सांगत होतो त्याप्रमाणे आपल्याला ती प्रोसेस जमत होती का, की जमत नव्हती? सांगा तसं, म्हणजे कोणाला. हा, हो पण हो, आणि तिथे दोन प्रश्न होते. पाहणारा तो एक अनुभव होता, श्वास घेताना येणारा दर्शक जो होता, दोन अनुभव ते पकडता येत होते. हे पकडता येत होतं ना, पाहणाराच आहे की हा अनुभव घेत राहायचं. कसं होतं, आपल्याला सगळं लक्ष तिथे केंद्रित करता आलं पाहिजे. पाहणाराच आहे की जाणणाराच आहे, म्हणजे काय होतं, बाहेरच्या गोष्टीपासून त्या क्षणी आपण जेवढ्या तीव्रतेने जाणायला लागतो, त्या तीव्रतेने जाणल्यामुळे ती जाणीव फक्त ते जाणणाऱ्या अवस्थेपर्यंत जाते. पाहणारीची अवस्था आहे त्या अवस्थेपर्यंत पोहोचते, म्हणजे तिथे अनुभव घेता येतो, म्हणजे तो अनुभव असतो तो. पण तो अनुभव नंतर पाहता 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 मग परत शांत 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 होत घ्यायचं. शांत झालं की तिथे असणेपणाची जी अनुभूती येते, म्हणजे आहे, म्हणजे जाणीवच आहे, जाणीवच आहे, हा जो भाव आहे ना तो तिथे ये लागतो. कळला ना? की ते पहिल्यांदा मुद्दाहून आपण ते तीव्रतेने करायला सांगितलं, कारण पाहणाऱ्याचा अनुभव सोपा नाहीये. ते सगळं पाहता येतं पण कोण पाहतो ते कळत नाही, आणि त्याला ते दिसणं पण नाहीये, पण तो अनुभवायचा आहे. तिथे काही दुसरं काही दिसत नाहीये, पण जिथून पाहणं चाललंय, जो पाहणार आहे तिथे सगळं लक्ष पाहणाऱ्यानेच केंद्रित करायचंय. तो केंद्रित केला की तिथे अनुभव. दोन अंगाने तो अनुभव घेतो. जेव्हा आपण शरीराचा अनुभव घेतो, शरीराचा भान घेतो, ते जाणीव सर्वत्र व्यापलेली आहे. आता हे केंद्रस्थानी अनुभवतो आपण. शक्यतो जितकं हळूहळू एकवटून घेतो, म्हणतो ना, की सर्व इंद्रिया माझी एकवटूनी मन अंतराकाशी नेऊनी स्थिर करी, असं जे सांगितलंय ना, तो प्रकार आपण इथे केला. दुसरा प्रकार असा असतो की स्वयंस्मरणामध्ये जेव्हा आपण शरीराचं संपूर्ण भान घेतो, तर शरीरात सगळे व्यापून असलेली जाणीवच असते. संपूर्ण शरीराला जाणीवेने व्यापलेलं आहे, त्यामुळे कुठेही शरीराला जाणता येतं. तिथे आपोआप संपूर्ण शरीर दिव्य स्वरूप, ज्ञानस्वरूप म्हटलं, आणि ती सगळं जाणीवच जाणीवेला अनुभवते, म्हणून तिथे निवांतपणा येतो. कळलं ना? शरीर का ऐकत नाहीये, शरीर इन्स्ट्रुमेंट आहे. परत लक्षात ठेवा, हे ऐकणारं कोण आहे? जाणीव. अनुभवणारं कोण आहे? जाणीव. समजणारं कोण आहे? जाणीव. विचार करणारं कोण आहे? जाणीव आहे. लक्षात, म्हणजे एकदा ही जाणीवच आहे, हे जाणीवेला कळलं पाहिजे. हे जाणीवेला कळत नाही. जाणीव म्हणते मी शरीरच आहे. आतापर्यंत जो भाव असतो आपल्याकडे की देहभाव म्हणजे काय, मी शरीर आहे, हे ओळख आहे त्या जाणीवेला, आणि ती ओळख तिला सुटत नाही तिच्याकडनं. ती ओळख सुटली पाहिजे की नाही, ती जाणीव आहे, शरीर नाही आहे. हे तिला शब्दाने सांगितलं म्हणजे लगेच झालं असं होत नाही. पुन्हा 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 ते अंतर्मनात मुरवण्यासाठीच करावं लागतं. ह्या सगळ्या गोष्टी आपण हॅमरिंग करतो. आता हे वास्तव म्हणजे काय, चैतन्य स्वरूप आहे, चैतन्य स्वरूप, कुठेतरी हॅमरिंग करतोय आपण प्रत्येक वेळेस, की तुम्हाला अरे इतका वेळ हे कशाला पाहिजे, कारण ते केल्याशिवाय त्या जाणीवला कळतच नाही. ती जाणीव आहे, समजलं ना? की पुन्हा पुन्हा निन्या अंगाने आपण पाहतो. स्वरूप भाव सांगितला, आता दृष्टाभाव येईल, की असं एक 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 जे येतं, त्याच्यातून आपणच ही जाणीव आहे, जाणीव आहे, जाणीव आहे हे कळलं पाहिजे. चैतन्य आहे की जाणीव आहे की विठ्ठल आहे, जो शब्द घ्यायचा तो घ्या, पण ते आहे ते तेच तत्व आहे. जे जाणतं आहे, की जे सगळं कृती करते, म्हणजे बोलण्याकडे ह्याच्याकडे सतत लक्ष यायला लागलं की जाणीवच करते हे कळतं. सगळं प्रत्येक चालतात चालतात, कोणामुळे चालतात? जाणीव आहे म्हणून चालते शरीर, नाही तर कसं चालणार? हा स्वतःला ते उलगडा करून द्यायचा, की त्यामुळे अंतर्मनात ते सतत कळेल की ते देह नाहीये चालणारा, तर ही देहाला चालवणारी जाणीव आहे. जोपर्यंत ही जाणीव शरीरात, तोपर्यंत हे सगळं चालतं. नाहीतर 4 लोक असतात उचलायला. कळलं ना? म्हणजे हे इतकं स्पष्ट लक्षात आलं पाहिजे की देहभाव बाजूला करायचा आहे, आणि आहे ते चैतन्य आहे की जाणीवच आहे, ह्या भावातून कसं पाहायचं, त्याच्यातून आपली भावना कशा असल्या पाहिजेत, धारणा कशा असल्या पाहिजेत, हे हळूहळू शिकत जायचं आहे. आणि त्याच्यातून आपल्याला मग निवांतपणा येतो, शांत वाटतं, स्थिर वाटतं, असा सगळा तो प्रकार होत असतो.
त्यामुळे कधी कधी अमुक एक अनुभव आला नाही असं पण वाटतं, पण ते अनुभवत असतो, त्याच्यातून हळूहळू एक एक वेगळे वेगळे अनुभव यायला लागतील. प्रत्येकाचे वेगवेगळे अनुभव असू शकतात. प्रत्येकाची भावना, धारणा, कल्पना ह्या सगळ्या वेगळ्या वेगळ्या असतात प्रत्येकाकडे. त्यामुळे त्याच्यातून ते करता करता प्रत्येकाला थोडासा वेगळा अनुभव आल्यासारखं, पण सगळ्यांना बरं वाटतं, शांत वाटतं, विचार आले नाहीत, हा भाग येतो. म्हणजे हे सगळे प्रगतीचे लक्षण, की त्या क्षणी विचार नाही. असं